संविधान की रक्षा और सामाजिक न्याय के मुद्दे पर भारत मुक्ति मोर्चा सहित विभिन्न बहुजन संगठनों ने आगामी आंदोलनों की घोषणा की है। इस संबंध में 24 जनवरी 2026 को कल्याण पश्चिम में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में बताया गया कि 28 जनवरी 2026 को ठाणे जिला कार्यालय पर एक महारैली आयोजित की जाएगी। संगठनों ने आरोप लगाया कि आरएसएस भाजपा द्वारा संविधान पर हमला किया जा रहा है, जिसके विरोध में ये आंदोलन किया जा रहा है। साथ ही चेतावनी दी गई है कि यदि मांगे नहीं मानी गई तो 22 फरवरी 2026 को नागपुर स्थित आरएसएस मुख्यालय पर भव्य रैली और घेराव किया जाएगा। इस आंदोलन में राज्य व देश भर से बहुजन, आदिवासी, शोषित और वंचित समुदायों की बड़ी भागीदारी का दावा किया गया है। आयोजकों ने इसे संविधान, लोकतंत्र और समानता की रक्षा के लिए निर्णायक संघर्ष बताया और अधिक से अधिक लोगों से शामिल होने की अपील की। मुंबई से प्रशांत ढोने की रिपोर्ट। आज आपण एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। हे आंदोलन 4 टप्प्यामध्ये करत आहोत आम्ही। त्याच्यातले 2 टप्पे झालेले आहेत, निवेदन, धरणा प्रदर्शन आणि रॅलीचं 3ऱ्या टप्प्यातलं आंदोलन 28 तारखेला कलेक्टरच्या या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर देशातल्या नागरिकांना हक्क अधिकार अबाधित राहावे याच्यासाठी 22 तारखेला आरएसएस आणि बीजेपी हा देश चालवत आहे, त्याला रोखण्यासाठी आम्ही 22 तारखेला नागपूरला आरएसएसच्या कार्यालयावरती महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आरएसएसच्या शाखेवरतीच का आपण? कारण हा देश सध्या बीजेपी चालवत नसून तर आरएसएस चालवत आहे। याचं उदाहरणच आपल्याला मी सांगितलं तर मोहन भागवतांची जी वक्तव्य आहेत या आताच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया मधली किंवा पेपर मधली कटिंग, भास्कर सारखं दैनिक असेल, या दैनिकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशामध्ये जी मिलिटरी आहे त्या मिलिटरी मधल्या एससी, एसटी, ओबीसी ना काढून त्या ठिकाणी त्यांना अधिकार कुठल्याही प्रकारचा देण्यात येऊ नये आणि याचाच अर्थ असा आहे की ह्या देशाचं जे राजकारण आहे, या देशाची जी व्यवस्था आहे ही आरएसएस चालवत आहे, म्हणून आरएसएसच्या कार्यालयावरती हे महारॅलीचं आयोजन आहे। पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं? पहिल्या टप्प्यामध्ये कलेक्टरला निवेदन देण्यात आलं। दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आम्ही धरणा आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाला काय पूर्ण देशातून लोक येतील? किती लोक येतील? या देशातूनच का म्हणजे संपूर्ण काय तर पूर्ण परदेशातून हे संघटन परदेशात 17 देशामध्ये कार्यान्वित आहे। त्या ठिकाणाहून कमीत कमी 20 लाखाच्या आसपास नागपूरला लोक 22 तारखेला येतील। आपण एसटी, एससी, ओबीसी साठी झगडताय, किती पक्षाचा, किती संघटनेचा आपल्याला पाठिंबा आहे? आज जवळजवळ भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून 88 संघटना ज्या सहयोगी संघटना आहेत ज्या भारत मुक्ती मोर्चाच्या आहेत, त्याचप्रमाणे पिछड़ा वर्ग मोर्चाच्या ज्या जवळजवळ 30 ते 40 संघटना आहेत, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे जे छोटे छोटे राष्ट्रीय पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा जिल्हा लेवलचे जे पक्ष आहेत, अशा प्रकारचे जवळजवळ 50 पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना आवाहन आम्ही करतोय की आपले अधिकार वाचवण्यासाठी आपल्याला कोणीही या प्रशासनामध्ये बसलेला सहकार्य करणार नाही, ते अधिकार आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून मिळवावे लागतील। तर त्याने याच्यासाठी या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभाग तुमचा द्यावा आणि या आंदोलन सक्सेसफुल करावं। आम्ही जे हे आंदोलन आज आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, नेमकं काय विषय आहे आणि कुठला आहे? पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश आहे, या देशामध्ये आम्ही 2011 पासून सांगतोय की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून या देशातल्या लोकांचा जे मूलभूत अधिकाराचं हनन केलं जातंय, त्या बाबतीत लोकांना जागृत करून ही ईव्हीएम मशीन घालवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। हा मुद्दा एक झाला। दुसरा मुद्दा जो आमचा आहे, या देशातल्या ओबीसी जो सगळ्यात जास्त समाज आहे त्याची जातीनिहाय जनगणना करून त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा जो शासन, प्रशासन, शैक्षणिक धोरणामध्ये त्यांना वाटा त्यांचा मिळाला पाहिजे, तो मिळत नाही। त्याच्यासाठी जे भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफ यांचं 42वे अधिवेशन कटक या ठिकाणी आम्ही हो घातलं होतं, त्या ठिकाणी 2 महिने अगोदर
सगळ्या प्रकारच्या परमिशन जेवढ्या लागतात त्या आम्ही त्या ठिकाणी घेतल्या होत्या आणि त्या घेतल्या असतानाही त्या ठिकाणीच्या तिवारी नावाच्या ब्राह्मणानं एक अर्ज त्या तिथल्या व्यवस्थेकडे केला आणि हे अधिवेशन रद्द करण्यासाठी भाग पाडलं, कारण त्या ठिकाणी बीजेपीचं सरकार आहे आणि बीजेपीच्या सरकारनं त्या ठिकाणी असणारी प्रशासन व्यवस्था जी आहे, त्या ठिकाणची न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेला हाताशी देऊन आज या बामसाहेब माने भारत मुक्ती मोर्चाच्या संघटनेने केलेला करोडो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी त्यांनी वाया घालवलेला आहे आणि हे जे अधिवेशन होतं हे देशातल्या संपूर्ण ओबीसी साठी समर्पित केलेलं होतं. त्या ठिकाणी ते होऊ नये अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी तयारी केली आणि हे अधिवेशन रद्द करायला लावलं. तर या देशामध्ये नागरिकांचे जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत हनन करण्याचं काम या संघटनांनी केलेलं आहे, बीजेपी सरकारनं केलेलं आहे, RSS ने केलेलं आहे. याला कुठंतरी आळा बसावा आणि या आळा बसण्यासाठी या प्रकारचे आज आम्ही ते लोकांपर्यंत ही माहिती जावी हे पत्रक आम्ही जे काढलेलं आहे ती जवळजवळ पुऱ्या देशामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 50,000 पर्यंतची पत्रकं आम्ही लोकांमध्ये जनतेमध्ये वाटलेली आहे. लोकांना कॉर्नर मीटिंग घेऊन या संदर्भामध्ये संपूर्ण इन्फॉर्म करत आहे आणि त्या माध्यमातून या 4 प्रकारचं टप्प्यातलं जे आंदोलन आहे या आंदोलन आम्ही घोषित केलं आणि त्याचा हा जो 2 टप्पे झाले आणि 3रा टप्पा आता येणाऱ्या 28 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावरती रॅलीच्या माध्यमातून जनतेला जागृत करून कलेक्टरना निवेदन देण्याचं काम आम्ही करणार आहोत. या संदर्भामध्ये याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की आज शैक्षणिक धोरण जे 2020चं जे डिक्लेअर केलं गेलं हे बहुजन समाजाचं शिक्षण संपवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. पूर्णतः मराठी शाळा महाराष्ट्रातल्या 65,000 मराठी शाळा सरकारी शाळा बंद करून त्या ठिकाणी प्रायव्हेट नाव शिक्षण व्यवस्था स्थापन करून आणि अंबानी अदानी यांना या शाळा चालवण्यासाठी देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्याला आळा बसावा. त्याचप्रमाणे या देशातल्या बेरोजगाराला रोजगार मिळावा यासाठी सुद्धा या आंदोलनाचा आमचा एक उद्देश आहे. या देशातल्या गोरगरिबाला एक वेळेचं जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे याचा सुद्धा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला व्यवस्थित त्याला घर असलं पाहिजे, त्याला राहायला जागा मिळाली पाहिजे. आजची परिस्थिती देशाच्या रस्त्यावरती आज लाखो लोक झोपलेले असतात की त्यांना एक वेळेचं सुद्धा अन्न मिळत नाही कारण रोजगारच नाही आणि म्हणून समाजामध्ये आज चोऱ्या, डाकुगिरी, मर्डर या अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्या सगळ्याला आळा घालण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या माध्यमातून या प्रकारचं हे आंदोलन करून आम्ही जागृत जर हे करूनही सुद्धा जर ही व्यवस्था ऐकली नाही तर याच्या पुढं आम्ही आणखीही उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. पूर्ण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलवरती या बाबतीत आवाज उठवला जाईल आणि या गोष्टीसाठी आम्ही हे आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. धन्यवाद.